नमस्कार पालकांनो, आज मला तुमच्यासोबत एक गोड गोष्ट शेअर करायची आहे. ती म्हणजे आता माझा मुलगा विराट हा 1.5 वर्षाचा होईल, परंतु त्याचं एक वागणं पाहून मला नेहमी आश्चर्य वाटतं. ते म्हणजे तो काही खात असेल, मग फ्रूट्स असू दे, ड्रायफ्रूट्स असू देत किंवा आणखी काही, तो स्वतः खाण्याअगोदर सोबत असलेल्या प्रत्येकाला ती गोष्ट देतो आणि मगच नंतर तो स्वतः खातो. माझे फ्रेंड्स मला नेहमी म्हणतात की इतक्या लहान वयात तू त्याला शेअरिंग कसं शिकवलंस. पण एक खरं सांगू का, मुलांना बोलून आपण काहीच शिकवू शकत नाही, मात्र ते जे काही बघतात त्या गोष्टी ते पटकन उचलतात. घरी आम्ही मुद्दाम त्याच्यासमोर हे घे ते घे अशा गोष्टी करत असतो. म्हणजे नक्की काय, जेव्हा मी आणि माझे मिस्टर बसलेले असतो तेव्हा मी मुद्दाम त्याच्या बाबांना म्हणते तुम्हाला काही देऊ का, किंवा यातलं तुम्ही थोडंसं घ्या. त्यामुळे त्याला असं वाटतं की आपल्याकडचं दुसऱ्याला देणं म्हणजे एक मज्जा असते. आणखी एक म्हणजे तो जेव्हा केव्हा आम्हाला खाऊ देतो तेव्हा तो आम्ही आनंदाने खातो. नको नको तू खा असं कधीच म्हणत नाही. मग त्यांना असं वाटतं की शेअरिंग करणं गरजेचंच नाही असं त्यांना मुलांना वाटू शकतं. म्हणून तेव्हा जेव्हा केव्हा मुलं आपल्याला खाऊ देत असतात तेव्हा तो नेहमी ॲक्सेप्ट करत जा. तिसरं म्हणजे त्याने कोणालाही काही दिलं किंवा भरवलं तर आम्ही लगेच त्याला थँक्यू म्हणतो, कारण एक शब्द मुलांना खूप मोठं प्रोत्साहन देतं. आणि कधी कधी काय होते की त्याची शेअरिंग करण्याची इच्छाच नसते, तेव्हा मात्र आम्ही जबरदस्ती कधीच करत नाही, कारण शेअरिंगमध्ये आनंद असायला हवा, भीती नाही, नाही का? पण एक सांगू का, जेव्हा तो छोटासा घास देताना जो आनंद त्याच्या चेहऱ्यावर असतो ना, ते बघून असं वाटतं की मुलांना महागडी खेळणी देण्यापेक्षा ही जी काही माया आपण त्यांच्यामध्ये पेरतो ही आयुष्यभर त्यांच्यासोबत राहणार आहे. तर तुमच्याकडे सुद्धा असं शेअरिंग पार्टनर आहे का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. थँक्यू.